तर आपल्याला पेज नंबर 135 134 पेज नंबर 134 आणि 35 यामध्ये ख्यातीबद्दल आपल्याला विचार करायचा आहे। नवीन भागीदाराने जर आणलेली ख्याती जी आहे ते कशाच्या स्वरूपात कसं त्याचं व्हॅल्युएशन करायचं त्यात थोडं आपण बोलू। यामध्ये जर नवीन भागीदाराने हे लिहून घ्यायचं, तुम्ही बुकवर लिहून घ्यायचं, कारण पुस्तकात दिलेलं नाही आहे। नवीन भागीदाराची ख्याती याच्यामध्ये दोन प्रकार करू आपण। नवीन भागीदाराने आणि ख्याती रोख काही हरकत नाही आणलेली असेल, ठीक आहे। आणि दुसरा भाग करायचा नवीन भागीदाराच्या प्रवेशाप्रसंगी ख्याती खाते उघडले असेल तर दोन प्रसंग वेगवेगळ्या भूमिका दर्शवते। जर नवीन भागीदाराने ख्याती रोख आणली असेल आणि नवीन भागीदाराच्या प्रवेशावेळी ख्याती खाते उघडले असेल, हे दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या। मग आता काय करायचं, तर ख्याती जर रोख आणली त्याची रोज कीर्त काय होईल, कीर्त नोंद काय होईल, ऍक्च्युअली कीर्त नोंद हे होईल। ख्याती रोख आणली तर रोख म्हणून आपण रोख खाते नावे आणि ख्याती खाते जमा पहिली एंट्री। हे नॅरेशन लिहून घ्यायचं की ख्याती रोख आणल्याबद्दल असं म्हणू शकतो आपण की नवीन भागीदाराने ख्यातीची रक्कम रोख आणल्याबद्दल असं पण त्याला म्हणू शकतो। दुसरी एंट्री करायची, ही ख्यातीचं रोख आणल्यानंतर ख्याती ही जुन्या भागीदारांना द्यायची, आणि जुन्या भागीदारांच्या मुळे ख्याती निर्माण होते, त्यामुळे ख्यातीचे खाते नावे आणि जुन्या भागीदाराचे भांडवल खाते जमा, ठीक आहे। आता या नवीन भागीदाराने ख्यातीची रक्कम रोख आणल्यानंतर जर जुन्या भागीदारांना वाटलं की आम्ही समजा रक्कम व्यवसायातून काढून घेतली आमच्या हिश्श्याची, ठीक आहे ना, तर तेव्हा एंट्री काय करायची, जुन्या भागीदारांचे भांडवल खाते नावे आणि रोख खाते जमा। तुम्ही म्हणा ख्याती खाते जमा कोण झालं, ख्याती रोख आणली ना, ख्याती खाते जमा, ख्याती खाते नावे, त्याचा विषय संपला। ख्याती रोख आणली, रोख काढून घेणार आहे म्हणून रोख खाते जमा केला आपण। इथे दुसऱ्या एंट्रीचे नॅरेशन काय करायचं, ख्याती वाटून दिल्याबद्दल, बरोबर आहे। आणि इथे काय म्हणायचं, ख्याती काढून घेतल्याबद्दल, ख्यातीची रक्कम जुने भागीदाराने काढून घेतल्याबद्दल, ठीक आहे। हे या तीनच्या शिवाय आपल्याला ख्यातीबद्दल आपल्याला एंट्री होणार नाही, जर ख्याती रोख आणली तर, ठीक आहे। आता ख्याती खाते उघडले काय होईल, पहिली गोष्ट पहिली एंट्री कीर्त नोंद येणार, कीर्त नोंद। ख्याती जर खाते उघडले ना, ख्याती खाते उघडल्यामुळे ख्याती इथे येणार, ख्याती रोख येण्याची नोंद होणार नाही, ठीक आहे। हे एंट्री करायची होणार नाही। ह्याच्या पण एंट्री केलं ना, रोख खाते नावे, ख्याती खाते जमा, हे एंट्री का बरोबर होणार नाही, कारण ख्याती रोख आणलेली नाही आहे म्हणून। एवढं कळलं, सर ठीक आहे, सोडून देऊ। दुसरी एंट्री काय यामध्ये, ख्याती जर खाते उघडले असेल तर डायरेक्ट आपल्या जे आपण रोख मुळे जी दुसरी एंट्री केली ना आपण, ती इथे पहिली एंट्री करून टाकायची,
ठीक आहे, कोणती एंट्री होणार बरोबर आहे? काय होणार? ख्याती खाते नावे, म्हणजे नवीन भागीदारांच्या नावाने आपण ख्याती खाते उघडले, त्यामुळे ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदारांचे भांडवल खाते जमा, भांडवल खाते जमा. म्हणजे इथे ख्याती रोख आणली होती नवीन भागीदारांनी, इथे रोख आणली का नाही? ख्याती खाते उघडले, तर ख्याती खाते म्हणजे ख्याती खाते उघडणं म्हणजे काय होते? जुन्या भागीदारांचे भांडवल तेवढ्या रकमेने वाढलेले आहे, म्हणून ख्याती खाते उघडलं जाते. तर इथे लिहू शकतो आपण ख्याती खाते उघडल्याबद्दल. आता ख्याती खाते उघडल्यानंतर तुम्ही म्हणा सर काढून घेणार नाही का? जर इथे वाटून दिले किंवा ते लिहू शकतो आपण ख्याती खाते वाटून दिल्याबद्दल वाढू शकतो आपण. मग इथे काढून घेणार नाही का? अरे रोखच नाहीये तर वाटून देणार का आपण? नाही ना. हिची जी तिसरी एंट्री आहे ही इथे तिसरी एंट्री होणार नाही. यासाठी जर ख्याती रोख आणली असेल तर वाटून घेईल ना. समजा उदाहरण, समजा मी तुम्हाला काही पैसे दिले समजा, ठीक आहे, तर तुम्ही काढून घ्याल. पण तुम्हाला पैसे दिले नाही मी, तुम्ही काढून घेणार का? नाही. मग गृहीत पकडा ना की मी तुम्हाला पैसे देणार इन फ्युचरला, पण त्या मानाने तेवढ्या नावाने तुम्ही त्या पॉईंटला, जसं आपण काय जसं ख्याती कोणती संपत्ती आहे? बरोबर, कोणती संपत्ती आहे? अदृश्य संपत्ती आहे. ही दृश्य नाही आहे. ख्याती आपण त्या रुपयाने आपण आणतोय. ख्याती म्हणजे ख्यातीच्या नावाने रोख आणली म्हणजे रोख वाढली, ख्याती खाते नावाने आपण लिहिली, बरोबर आहे. पण इथे ख्याती उघडली म्हणजे काय होते? ख्याती ही अदृश्य स्वरूपात आपण लिहिली. आपल्या व्यवसायाची तेवढी नावलौकिकता, आपल्या व्यवसायाची तेवढ्या रुपयाची ख्याती आहे, बरोबर ना. मग ख्याती रोख नाही आणल्यामुळे ख्याती खाते उघडले जाते. ठीक आहे. आता ख्याती खाते उघडलं तर काय होईल? इथे सुद्धा दोन प्रकार पडेल. ख्याती खाते उघडले ना, ख्याती खाते उघडले तर इथे सुद्धा दोन फरक पडेल. एका वेळी होईल इथे तुम्ही जे बुक मध्ये लिहायचं तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला लिहायचं बुकमध्ये, ठीक आहे ना. ख्याती खाते उघडले ना काय होईल माहिती आहे का? एक होईल ख्याती व्यवसायात ठेवावी, व्यवसायात ठेवणे, एक हे पहिलं ऑप्शन आपल्याकडे. दुसरं समजा आपल्याला ऑप्शन राहू शकते ख्याती खाते अपलिखित करा, अपलिखित करा. आपल्याकडे दुसरं ऑप्शन आहे. आपल्या उदाहरणामध्ये दोन गोष्टी विचारलेल्या आपल्याला. जर ख्याती खाते समजा ख्याती खाते उघडले ना, ते ख्याती ते व्यवसाय ठेवणे किंवा ख्याती खाते अपलिखित करणे, आपले दोन ऑप्शन आपल्याकडे राहील. मग काय करायचं सर? ख्याती समजा व्यवसाय ठेवणे असेल ना, तर ते काय करायचं? नवीन ताळेबंदाच्या संपत्ती बाजूवर लिहावे. संपत्ती बाजूवर ख्याती दाखवावी, ख्याती दाखवा. ठीक आहे, एवढं समजलं. आणि जर ख्यातीचं अपलेखन म्हणलं असेल तर अपलेखन ख्यातीचे अपलेखन असेल तर ख्याती खाते नावे, असं नाही होणार ते, सर्व भागीदारांचे खाते नावे, सर्व म्हणजे नवीन भागीदारासह, बरं, सर्व म्हणजे नवीन भागीदारासह सर्व भागीदार खाते नावे आणि ख्याती खाते जमा, ख्याती खाते जमा. लाभाच्या नवीन प्रमाणात, ठीक आहे. हा पॉईंट आपल्याला लक्षात येईल जेव्हा आपण एक्झाम्पल घेऊ तेव्हा आपण लक्षात येईल. पण नीट हा प्रोफॉर्मा तुम्ही एकदा बुकमध्ये लिहा, आपल्याला फारच काम पडेल पुढे आपल्याला. पुस्तकामध्ये आपल्याला पेज नंबर 135 वर आपल्याला दिलेला आहे. जेव्हा मी बोललो ना आता तुम्हाला की ख्याती जर रोख आणली तर पुस्तकात मध्ये काय दिलं आहे, तर ख्याती समजा ख्याती रोख आणलेली असेल, ठीक आहे ना. ह्याचा हा जो पॉईंट असेल, पुस्तकात काय दिलं आपल्याला? अधिमूल्य पद्धत. ही दिलं आपल्याला अधिमूल्य पद्धत. ते काय आहे ते वाचून घ्यायची तुम्ही पुस्तकामध्ये. म्हणजे याचा म्हणण्याचा अर्थ काय आहे की या पद्धतीनुसार नवीन भागीदार त्यांच्या वाट्याची ख्याती रोख किंवा वस्तूच्या स्वरूपात आणू शकतो किंवा आणतोय. ही रक्कम व्यवसायात ठेवली जाते
किंवा जुने भागीदार काढून घेतात. मी आताच बोललो की जर एखाद्या नवीन भागीदाराने ठरवलेलं आहे की तुम्हाला तुमच्या ख्यातीबद्दल काय आहे तर आपण ते सविस्तर बोललो. पण त्या नवीन भागीदाराला जर जुन्या भागीदारी म्हणलं की तुम्हाला ख्यातीबद्दल तुम्हाला रक्कम आणायची आहे, त्यांनी म्हणलं माझ्याकडे पैसे नाही बाबा, माझ्याकडे वस्तू आहे, ठीक आहे ना, आणू शकतो, यंत्र वगैरे तो आणू शकते. पण आपल्याला इथे उदाहरणामध्ये जनरली आपल्या उदाहरणामध्ये 99% आपल्याला रोकत दिलेली आहे, पण एखादी उदाहरण आपल्याला देऊ शकतो वस्तूच्या स्वरूपात. पण तेव्हा जर त्या पद्धतीला म्हणते अधिमूल्य पद्धत. काय म्हणते? अधिमूल्य पद्धत. नाही नाही, ते लक्षात नाही घ्यायचं. आपल्या खात्यामध्ये ते अधिनफा झालं, ते अधिनफा पद्धत होती, ही अधिमूल्य पद्धत आहे बरं, ठीक आहे, कन्फ्यूज नका होऊ. आणि जर ख्याती खाते उघडलं म्हणलं, काय म्हणलं? ख्याती खाते उघडलं, ख्याती खाते उघडणे, ठीक आहे ना. हे पेज नंबर 135 वर आहे, पेज नंबर 135 वर आपल्याकडे, आणि हे पेज नंबर 136 वर आहे, 136 वर आहे. तर ख्याती खात्याचं उघडलं म्हणजे काय होते दिलं आपला की या पद्धतीमध्ये नवीन भागीदार ख्यातीची रक्कम रोख स्वरूपात आणू शकत नाही, यातच बोललो. तेव्हा नवीन भागीदारांच्या प्रवेशाच्या वेळी जुने भागीदार ख्यातीचे मूल्यांकन करून तेवढ्या रकमेने ख्याती खाते उघडतात. बरोबर आहे. पेज 135 वर आहे, त्याच्या एंट्री काय आहे मी त्याच लिहून दिलं, तुम्ही एकदा रीड करा, वाचा त्या एंट्री बरोबर पहा, ठीक आहे ना. हे 2 पॉईंट आपले क्लिअर झाले. आता काय म्हणलेलं आहे, समजा नवीन भागीदार जर येत असेल तर संपत्ती आणि देयतांच्या मूल्यामध्ये काय होते? बदल होते, ठीक आहे ना. म्हणजे बदल होते म्हणजे कसं काय? म्हणजे पूर्व दिशा पूर्वच राहील, दक्षिण दक्षिण राहील, उत्तर उत्तर राहील, ते दिशा नाही बदलणार. काय होते की व्यवसायामध्ये प्रत्येक वर्षी त्या संपत्तीचे मूल्य कमी जास्त होत असते. आता उदाहरण म्हणजे कसं, आता एखादी आपल्याकडे यंत्र आहे, यंत्र आपल्याकडे 1 लाख रुपयाचं आहे, पण त्याचं मूल्य 1 लाख रुपये मागच्या वर्षी होतं, आज 1 लाख राहील का? यंत्र किंमत वाढेल का कमी होईल? बरोबर आहे, यंत्राची किंमत काय होते? कमी होते. कमी कशामुळे होते? स्थिर संपत्तीच्या वापरामुळे संपत्तीच्या मूल्यात घट होते, आणि त्या घटीला काय म्हणतो आपण? घसारा म्हणतो. एवढं माहिती आहे आपल्याला. पण त्याचं मूल्य काय झालं? मूल्य कमी झालं. मग मूल्य जर कमी होत असेल तर त्या संपत्तीची व्हॅल्यू कमी होते, आणि संपत्तीची व्हॅल्यू जर कमी झाली म्हणजे बदल झाला ना. पहिले 1 लाख रुपये होती, आता कमी झालं. तर पेज नंबर आपल्याला 136 वर 37 वर सॉरी पेज नंबर 137 वर, पेज नंबर 137 वर आपल्याला दिला आहे, संपत्ती आणि देयतांच्या मूल्यात जर बदल होत असेल तर, ठीक आहे ना. यामध्ये वाचून घ्या, सविस्तर तुम्ही वाचून घ्या, पण तरीही आपण एकदा एंट्री जर पाहिलं तर पाहू शकतो आपण. काय होते? संपत्तीच्या मूल्यात म्हणजे भागीदारांचा प्रवेश म्हणू, निवृत्ती म्हणा किंवा कोणते म्हणा, जेव्हा भागीदारीचे व्यवसाय किंवा कोणत्याही व्यवसायात, पण भागीदाराचं बोलू आपण, कोणत्याही व्यवसाय होते म्हणा, पण आपण भागीदार आपला टॉपिक आहे तर भागीदार बोलू आपण. कोणत्याही भागीदारी व्यवसायात जर काही पुनर्रचना होत असेल, म्हणजे उलटपालट होत असेल, समजा ठीक बदल होत असेल, तर त्या बदलासाठी संपत्तीच्या आणि देयतांच्या मूल्यात जो परिणाम पडेल, व्यवस्थित आहे का? संपत्तीच्या आणि देयतांच्या मूल्यात जो काही परिणाम पडेल तो परिणाम कोणत्या खात्यात लिहायचं बाबा? कोणत्याला मार्क करायचं? तर त्याला नाव दिलंय पुनर्मूल्यांकन खाते, ठीक आहे. कोणतं खाते दिलंय? म्हणजे संपत्ती व देयतांच्या मूल्यात होणारे बदल हे पुनर्मूल्यांकन खाते. तर पुनर्मूल्यांकन खात्याला एक ऑप्शन नाव आहे उर्फ माहिती तुम्हाला, ठीक आहे, निकनेम म्हणतो आपण, आणि सोपी आहे ते म्हणजे नफा तोटा समायोजन खाते, याला ऑप्शन नाव आहे. संपत्ती व देयतांच्या मूल्यात होणारे बदल हे पुनर्मूल्यांकन खाते म्हणजे नफा तोटा समायोजन खाते मध्ये लिहिले जाते, ठीक आहे ना. हे डेफिनेशन लक्षात ठेवायचे. 1 मार्काला तुम्हाला विचारते पुनर्मूल्यांकन खाते म्हणजे काय. पुनर्मूल्यांकन खाते म्हणजे काय, तुम्हाला एक असं पर्टिक्युलर शब्द द्यायचा नाही, प्रवेश द्यायचा नाही, निवृत्ती द्यायची नाही किंवा मृत्यू द्यायचा नाही.
काय म्हणायचं की समजा एखाद्या भागीदारांच्या व्यवसायामध्ये पुनर्रचना होत असेल आणि तेव्हा संपत्तीच्या देयतांच्या मूल्यात जर काही बदल होत असेल, ते बदल पुनर्मूल्यांकन किंवा नफा समाज खात्यामध्ये लिहिले जाते. हा शब्द कळा. आता आपल्याला दिलेला आहे, पाहू आपण एक उदाहरण पाहू आपण. तुम्ही पुस्तक पेज नंबर 137 तुम्ही पाहून घ्या. तर इथे म्हणलेलं आपल्याला संपत्तीच्या मूल्यात घट म्हणजे कमी झाल्यास किंवा संपत्तीच्या मूल्यात घट किंवा कमी झाल्यास, ठीक आहे ना. संपत्ती मूल्य कमी झाल्यास काय करायचं मग? संपत्ती मूल्य काय कमी झालं ना, संपत्तीचं मूल्य जर कमी होत असेल तर काय करायचं मग? ठीक आहे, काय करायचं? आता संपत्ती म्हणजे काय सर? यंत्र. मी यंत्राचं उदाहरण दिलं होतं. यंत्र कितीचं आपल्याकडे? 1 लाख रुपयाचं आहे. आता हे केव्हाचं आहे? 2000 म्हणजे 1 एप्रिल, उदाहरण सांगतोय, 2019 ला. आणि आपला आर्थिक वर्ष केव्हा बंद होतं? 31 मार्च 2020 ला. म्हणजे 1 लाख रुपयाचा राहील का? काय होईल? घट होईल. म्हणजे घट होईल ना. समजा मला 10% घट आहे बा, मग 10% घट म्हणजे 10,000 रुपये घट आहे. म्हणजे याचं मूल्य किती राहील आपल्याकडे? 90,000 रुपये. पहिली किती होतं आपलं यंत्र? 1 लाखाचं. आता किती झालं आपल्याकडे? 90,000. म्हणजे काय झालं? घट झाली ना. घट झाली. घटायला काय म्हणतो? यंत्राला घसारा म्हणतो. घट झाली, त्याचं मूल्य कमी लावलं गेलं. मग एंट्री करायची, संपत्ती मूल्य घट झालं ना. मग घट काय लिहायचं? कुठे लिहायचं? मग ते लिहायचं नफा समायोजन खात्याच्या नावे. अब इथे खाते सांगतो तुम्हाला ते लिहायचं. मग एंट्री कशी करायची? नफा तोटा समायोजन खाते नावे. त्याला पुनर्मूल्यांकन खाते सुद्धा म्हणते. नफा तोटा समायोजन खात्याला पुनर्मूल्यांकन खाते सुद्धा म्हणते. नफा तोटा समायोजन खाते नावे आणि संपत्तीचे खाते जमा. एंट्री करायची. पहिली संपत्ती स्पष्टीकरण हे करायचं, संपत्तीचे मूल्य घट झाल्यास. पहिले झालं. दुसरं लिहायचं. आता कुठे लिहू आपण? आता आपण एक खात्याची रीती केलं, ठीक आहे ना. नफा तोटा समायोजन खाते. मग पुढे लिहू आपण असं, विवरणी राशी. आता काय झालं? नफा तोटा समायोजन खाते नावे ना, म्हणजे नफा तोटा समायोजन खात्याच्या नावे साईडला नावेला नफा तोटा समायोजन खाते नावे, बरोबर आहे. नफा तोटा समायोजन खात्याच्या नावे साईडला अपोजिट काय आहे? संपत्ती खाते. संपत्तीचे खाते म्हणजे घट. संपत्ती घट जवळ होते सर, घर नाही आहे, ते घर नाही बरं, घट आहे. ठीक आहे, समजलं? सोपे. आता दुसरं, संपत्तीच्या मूल्यात वाढ झाल्यास आमचं वाढ म्हणजे काय बा? 1 वर्ष वाढेल का? नाही बा. 19 मध्ये तो कितीचा होता? 12 वर्षाचा होता. आता तो 13 वर्ष झाला, असं होईल का? नाही. वाढ म्हणजे काय होते? कधी कधी काय होते? आपल्या जमिनीची व्हॅल्यू वाढते, ठीक आहे ना. व्हॅल्यू म्हणजे कशी होते? एक जमीन आहे, तुम्ही एक प्लॉट घेतला, तो प्लॉट समजा म्हणलं आपल्याकडे 2 लाखाचा आहे 2018 मध्ये. आज 20 सुरू आहे, 2 वर्षात किती होईल? त्याची वाढेल ना, कमी होईल का? त्या जमिनीची किंमत वाढेल. म्हणजे आपल्याकडे समजा जमीन आहे, जमीन व इमारत आहे. आता त्याची जी व्हॅल्यू आहे ती मागच्या वर्षी आपल्याकडे 1,20,000 होती, बरोबर. त्यांनी काय म्हणलं? आता त्या जमिनीची, त्या बिल्डिंगची जी व्हॅल्यू आहे ती 1,40,000 रुपये असं त्यांनी म्हणलं. म्हणजे वाढ किती झाली आपली? वाढ झाली आपली 20,000 रुपये वाढ झाली ना. संपत्तीची किंमत झाली, संपत्ती काय झाली? वाढली. मग संपत्ती जर वाढली असेल तर एंट्री कशी रूपांतरित करायची? मग याच्या अपोजिट एंट्री. घट झाली ती एंट्री, याच्या अपोजिट एंट्री करून टाकायची. काय करायची मग? संपत्तीचे खाते नावे आणि नफा तोटा समायोजन खाते जमा, हे आपण एंट्री करू. ठीक आहे. वाढली तर काय होणार? संपत्ती कमी झाली तर जमा, आणि वाढली तर नावे. आता बघ काय झालं?
संपत्ती खाते नावे, नफारोडा समूह खाते जमा, नफारोडा समूह खाते जमा आहे, नफारोडा समूह खात्याच्या जमा साठी लिहायचं. काय लिहायचं? संपत्तीचे खाते. संपत्तीचे खाते काय लिहायचं? वाढ. ठीक आहे, समजा एवढं. ठीक आहे सर, एवढं समजलं मला. समजा देत आहे देतांच्या मूल्यात घट झाली तर घट कमी झाल्यास, आता देता कमी झाल्यास म्हणजे काय होतं? आपल्या धनको आहे. ठीक आहे, धनको आहे. समजा धनको आपण लिहिले 21,000 रुपये लिहिला आपण धनको. ठीक आहे ना. पण जेव्हा आपण त्याच्याकडे गेलो आहे किंवा त्यांनी आपण समजा पेमेंट द्यायचं आपल्याला, त्यांनी म्हणलं की तुम्हाला 2% सूट आहे बाबा, बरोबर आहे. म्हणजे किंवा त्याने म्हणलं 1,000 रुपये तुम्ही सूट द्या, तुम्ही मला 20,000 रुपये द्या. आपण देयता किती लिहिली? धनको का आपली काय देयता, बरोबर आहे. आपण किती रुपये लिहिले? 21,000 रुपये लिहिले. पण त्यांनी काय म्हणलं, तुम्ही मला 1,000 कमी द्या, तुम्ही मला 20,000 द्या. पण नंतर म्हणजे काय झालं? धनको किती कमी झाले आपले? 1,000 कमी झाले ना. मग 1,000 धनको झाली, घट झाली, बरोबर आहे. घट झाली ना, धनको घटली, बरोबर आहे. धनको घटली तर काय करायचं? धनको म्हणजे देयता, देयता घटली. मग काय करायचं? देयतांचे खाते नावे, देयताचे खाते नावे आणि नफा तोटा समायोजन खाते जमा. काय झालं? बरोबर आहे. काय? देयता कमी झाली, देयता कमी झाली, देयतांचे खाते नावे. नेहमी लक्षात घ्यायचं, संपत्ती कमी झाली तर जमा आणि देयता कमी झाली तर नावे. तर दोन्ही काय आहे? विरुद्ध आहे, बरोबर आहे. आता एंट्री केली आपण, नफा देयता खाते नावे, नफा समायोजन खाते जमा. जमा साईडला लिहायचं देयता घट, देयता खाते म्हणजे कमी, देयता मध्ये कमी. ठीक आहे. आता दुसरी चौथी, देयतांच्या मूल्यात वाढ झाल्यास, ठीक आहे ना. आता देयता मूल्य वाढ झालं म्हणजे आता बँक कर्ज काय आहे? बँक कर्ज काय? देयताचा सर. देयता म्हणजे आपला देणं आहे बा. आपला व्यवसाय, आपल्या व्यवसायाला जर कोणाचे देणे असेल ना, ते आपली काय ते देयता. आता आपल्या बँकेचं कर्ज काढलं, 50,000 रुपये बँकेचे कर्ज काढलं, बरोबर आहे. पण आता एका वर्षाचं व्याज जे आहे ते व्याज घेऊन किती झालं? व्याज झालं 5,000 रुपये झालं. व्याज झालं 5,000 रुपये ना. मग देयता काय झाली? की झाली देयता 55,000 रुपये. पहिली किती होती? 50. आता किती झाली आपली देयता म्हणजे बँक कर्ज पहिले 50,000 रुपये होतं, प्लस काय झालं त्यामध्ये व्याज प्लस झालं. व्याज हे प्लस झालं की झाले 5,000 प्लस झाले 55,000. म्हणजे देयता वाढली का कमी झाली? देयता वाढली सर. मग काय करायचं? नफा तोटा समायोजन खाते नावे आणि देयता खाते जमा, देयताचे खाते जमा. ठीक आहे. कुठे लिहायचं मग? नफा तोटा समायोजन नावे, नावेला लिहायचं देयता खाते. काय झाली? वाढ. ठीक आहे. पुन्हा एकदा, संपत्ती घटली, नफा तोटा खाते नावे, संपत्ती खाते जमा. संपत्ती वाढली, संपत्ती खाते नावे, नफा तोटा खाते जमा. तुम्हाला हे दोन एंट्री माहित असेल ना, त्या दोन एंट्री साहजिक तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे ना. ठीक आहे. नंतर आपल्याला दिलेली यामध्ये पुस्तकात दिले आपल्याला, जर आकस्मिक देयता वगैरे निर्माण झाली तर तेव्हा काय लक्षात घ्यायचं? हीच एंट्री घ्यायची. जर एखादी देयता निर्माण झाली तर ह्याच एंट्रीवर आपण फोकस करायचा, दुसरी एंट्री करायची नाही. आता आपला विषय तो ट्रान्सफर करू आपण. ह्या 4 एंट्रीशिवाय आपल्याला जनरली काही येत नाही, आणि आली एखादी समजा जर आपल्याला येत असेल, त्या गोष्टीला आपण सांभाळून घ्यायचं. की देयता आहे की संपत्ती आहे, ठीक आहे ना. तर आपण हे लावलं, आपण फोन लावला म्हणजे जे आवाज स्पष्ट येते त्यामुळे फोन लावला तो. ठीक आहे. तर काय झालं, या 4 एंट्रीचं आपल्या एखादी लक्षात आलं, आणि हे जर आपल्याला नफा तोटा समायोजन खाते जर लक्षात आलं, तर आपल्याला कोणतंही गणित द्या, कोणतंही गणित आपल्याला व्यवस्थित आपल्याला सॉल्व्ह करता येईल, सोडवता येईल. ठीक आहे ना. एवढं समजलं. आता काय करायचं, यामध्ये 2 ऑप्शन येईल. कसं येईल माहिती का? खाते आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक तर नफा येईल किंवा तोटा येईल, बरोबर ना. म्हणजे हे साईड बाजू जर जास्त असेल, हे बाजू समजा जर कमी असेल,
हे जर जमा साईड जर जास्त असेल, समजा जमा साईड जर जास्त आहे तर इथे काही नफा, फक्त नफा लिहायचा. इथे शुद्ध ढोबळ हा शब्द वापरायचा नाही, फक्त काय लिहायचं, नफा लिहायचा. आणि समजा जर नावे साईड जास्त असेल तर जमा साईडला घेऊन तोटा, हानी, ते तोटामध्ये हानी. हे कुठं लिहायचं, जुने भागीदारांचं, म्हणजे जुने भागीदार भांडवल खाते, भांडवल किंवा चालू खाते, चालू खाते. हे सुद्धा तसंच, जुने भागीदार भांडवल चालू खाते. ठीक आहे, असं लिहायचं. मी अब लिहितो, अब, अब थोडं जागा आपल्याकडे कमी आहे. ठीक आहे, अब, 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 अब. ठीक आहे, ओके. आता याचं सुद्धा एंट्रा करायचं. मग काय करायचं, नफा तोटा समायोजन खात्याच्या, बरोबर आहे, नफा तोटा समायोजन खात्याचा नफा. ठीक आहे, नफा. मग काय करायचं, नफा तोटा समायोजन खाते नावे. काय करायचं, नफा तोटा समायोजन खाते नावे. हे जुन्या भागीदाराला द्यायचं, कारण की माहिती आहे का, याच्यामध्ये नवीन भागीदार इन्व्हॉल्व राहतात. यामध्ये नवीन भागीदार इन्व्हॉल्व राहत नाही, कारण की नवीन भागीदारांच्या याच्या पहिले संपत्तीची आपण अदलाबदल करतो, त्यामुळे नवीन भागीदाराला द्यायची गरज नाही येते. ठीक आहे ना. आणि जुन्या भागीदारांचे भांडवल खाते जमा, हे नफा आल्यास, तोटा आल्यास, 4 झालं ना, 5 मिनिट 6 मिनिट, टोटल याचा अपोजिट करून टाकायची. काय करायचं मग, नफा तोटा खात्यास समायोजन खाते तोटा आलास, मग तोटा आलास काय करायचं मग, बरोबर आहे. विचारा माहिती आहे मला, काय होईल सांगा, काय होईल, काय होईल, बरोबर आहे. जुन्या भागीदारांचे भांडवल खाते, भांडवल खाते नावे आणि नफा तोटा, कारण नफा तोटाचे जमा साईडला आहे ना, हे जमा साईडला आहे ना, हे जे जमा साईडला आहे, नफा तोटा समायोजन खाते एंटर करायच्या. याच्याशिवाय एंटर तुम्हाला येत नाही, नीट पहा, लिहून घ्या, पुस्तकात लिहून घ्या तुम्ही, कारण तुम्हाला पुढे कामी येईल आपल्याला. ठीक आहे ना, लिहून घ्या. आपण दुसरं एक उदाहरण घेऊ आपण, आणि उदाहरण तुम्हाला छोटंसं देईल, कारण की आपला व्हिडिओ तसा अर्धा तास झाला. एक उदाहरण देऊ आपण, त्यानंतर कंटिन्यू करू. छोटंसं उदाहरण आहे, बुक पण लिहून घ्यायचं तुम्ही, आणि उद्या तुम्हाला मी पहिले उदाहरण पाठवेन, आणि उदाहरण पाठवल्यानंतर तुम्हाला ते सॉल्व्ह करून देईल तुम्हाला. ठीक आहे ना. तर इथे काय झालं, एक उदाहरण घेऊ. समजा म्हणलं की रमेश व गणेश हे समान प्रमाणात नफा तोटा वाटणारे भागीदार आहे. नफा तोटा वाटणारे भागीदार, त्यांचा ताळेबंद पुढील प्रमाणे. ठीक आहे. आता मग ताळेबंद घेऊ. छोटाचं उदाहरण घ्यायचं समजून सांगण्यासाठी. ताळेबंद देयता संपत्ती, त्याच्यामध्ये भांडवल आहे. रमेश 80,000 आणि गणेश समजा आपण 80,000. धनको 40,000. एवढं जास्त उदाहरण घ्यायचं नाही, छोटंसं उदाहरण घ्यायचं आपल्याला. इकडे जमीन व इमारत, ठीक आहे, 60,000. यंत्र 80,000. माल साठा 20,000. धनको
इनको 30,000 30,000 आणि रोख 10,000. काय झाली ती रक्कम झाली आपल्याकडे 0,0,0,0 8, 10, 16, 17, 18, 19, 20 2 लाख आणि ठीक आहे. आता काय झालं उदाहरण आहे 1 एप्रिल 2020 ला सुरेशला भागीदार म्हणून भागीदार म्हणून आपण प्रवेश दिला संपत्ती व देयतांच्या एवढंच घेऊ पण सध्या नाही घेऊ. आता इथे दिला प्रवेश भागीदार सुरेश 1 एप्रिल 2020 ला सुरेशला भागीदार म्हणून खालील अटीवर प्रवेश पहिली लोकं सुरेशला 1/4 हिस्स्यात भांडवल म्हणून रुपये 60,000 आणावे हे सहज दिलं आपण ठीक आहे ना. नंबर 2 संपत्ती व देयतांच्या मूल्यात बदल पुढील प्रमाणे ठीक आहे. आता पहिला बदल अमध्येचा विचार केला आपण असं म्हणलं की जमीन व इमारतीचे मूल्य 10% वाढवा. ब मध्ये लिहिलं यंत्राचे मूल्य 5% कमी करा ठीक आहे. असेल अब क मध्ये लिहिलं आपण ऋणकोवर 5% प्रमाणे बुडीत कर्ज आकारा असं म्हणलं. ड मध्ये म्हणलंय धनकोने 2% कसर दिली. तेवढं आपण लिहिलं.